नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी, या परीक्षेसाठी नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या विषयाचा कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे याबद्दल एक डिटेल व्हिडिओ सिरीज आपण चालू केली आहे, ज्यामध्ये ऑलरेडी मी परीक्षा कधी होऊ शकते, त्याचबरोबर इंग्लिश या विषयाचा अभ्यास कसा करावा हे आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आज आपण बघणार आहोत प्रामुख्याने जीके किंवा जे सामान्य ज्ञान आहे याचा अभ्यास कसा करावा याविषयी आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. बरेचसे विद्यार्थी मित्रांचे कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत की सर जाहिरात आलेली नाहीये, पेपर कधी होईल काही सांगता येत नाही. परंतु बघा, मी परत तेच सांगतोय, आपल्या हातामध्ये काय आहे, अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतायत की पेपरच होणार नाही, पेपर होतच नाही, मग अभ्यास करून काय फायदा. लक्षात घ्या, जर इलेक्शन नंतर, आता जे लोकसभा इलेक्शन चालू आहे आपल्या देशामध्ये, त्यानंतर जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये जर लगेच जाहिरात आली आणि एक ते दीड महिन्यात जर वेळ असेल तर आपला अभ्यास पूर्ण होणार आहे का, एवढा सिंपल प्रश्न काय करायचा आहे, स्वतःला विचारायचा आहे आणि त्यानंतर आपण ठरवू शकता की आपण अभ्यास करायला हवा की नाही. क्लिअर आहे सर्वांना? त्याबद्दल आता मी जास्त काही तुम्हाला बोलणार नाहीये, परंतु इतकंच सांगेल, जो आता वेळ आहे तो अशा पद्धतीने तुम्ही काय करा, युटिलाइज करा, जेणेकरून जे हार्ड पोर्शन असतील, जे अवघड पोर्शन असतील, आपल्याला जे समजायला वगैरे किंवा परीक्षेमध्ये अवघड जातात, त्या पोर्शनचा तुम्ही काय करू शकता, आता अभ्यास करून घेऊ शकता. रिव्हिजन साठी नंतर तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे. एक मिनिट. चलो, तर आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात. आजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे जीके किंवा ज्याला आपण काय म्हणतो, सामान्य ज्ञान म्हणतो. येते लक्षामध्ये, या विषयी आता आपण चर्चा करणार आहोत. हा सर्वात विद्यार्थी मित्रांनो अवघड नाही म्हणता येणार, परंतु सर्वात जास्त सिलेबस असणारा, सर्वात जास्त अभ्यासक्रम असणारा टॉपिक आहे. कारण की यामध्ये जर तुम्ही अंतर्गत भरतीचा विचार केला तर 20 प्रश्न असतात 40 गुणांसाठी. क्लिअर आहे? आणि जसं सरळ सेवा भरतीचा विचार केला तर यामध्ये तुम्हाला किती 25 प्रश्न दिसतील, हे 50 गुणांसाठी. म्हणजेच ओव्हरऑल जर आपण बघितलं तर सामान्य ज्ञान, जीके किंवा जीएस या विषयाला चांगलं वेटेज आहे विद्यार्थी मित्रांनो. हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो. आता प्रामुख्याने याचा अभ्यास कसा करायला पाहिजे, नेमकं कोणत्या टॉपिकवर आपण फोकस करायला पाहिजे, हे एकदा आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय. लक्षात घ्या, आता जर आपण बघितलं यामध्ये काय आहे, इतिहास आहे, त्याचबरोबर आपण राज्यघटना आहे, त्यानंतर जर बघितलं भूगोल हा विषय आहे आपल्याला, त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, त्यानंतर विज्ञान हा विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, चालू घडामोडी. आणि या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगेल सर्वात महत्त्वाचा पार्ट काय यामधला, स्टॅटिक जीके, ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो महत्त्वाचा पोर्शन आहे ना, तो देखील आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, हे सामान्य ज्ञान किंवा जीकेचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करू शकतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न आहेत किंवा 25 प्रश्न आहेत आणि प्रश्न कशा पद्धतीने येतात हे एकदा समजून घ्यायचंय. आपल्याला काय करायचंय, जो फॅक्च्युअल डेटा आहे ना, जसं की आपला तात्यांचा ठोकळा म्हणतात ते जे बुक आहे हे ते लक्षामध्ये, तर ते पुस्तक आहे ना, त्यामध्ये जशा पद्धतीने माहिती दिलेली आहे तशा पद्धतीने आपल्याला फॅक्च्युअल डेटावर जास्त अभ्यास करायचा आहे, फॅक्च्युअल डेटा जास्त बघायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, आता इतिहास हा टॉपिक आहे, इतिहासामध्ये तुम्हाला काय अभ्यासणं गरजेचं आहे, इतिहासामध्ये खूप डिटेलमध्ये जायचंय का आपल्याला, नाही जायचंय, कशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते बघा. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, समाज सुधारक हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील समाज सुधारक हे आपल्याला काय करायचे, व्यवस्थित करायचे. यातला एक ना एक टॉपिक जो असतील, एक ना एक समाज सुधारक जे असतील त्यांच्याविषयी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. समाज सुधारक करायचे म्हणजे काय, आता यावर पण बघा बरं का. एक तर महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा संस्था असतील, संघटना असतील, त्याचबरोबर महत्त्वाचं त्यांनी जे पण विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्रे चालू केली होती, त्याचबरोबर त्यांनी जी पण पुस्तके लिहिलेली आहेत, हे सर्व काय करायचंय, आपल्याला अभ्यासायचंय. त्यांना मिळालेले पुरस्कार असतील, त्यांना मिळालेल्या पदव्या असतील, हे आपल्याला अभ्यासायचंय. या पद्धतीने तुम्ही अभ्यास सुरू करा. बघा बरं का, इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, इतिहासाचा जर हा टॉपिक म्हटलं तुम्ही, इतिहासाची तुम्ही 20-25 पण पुस्तके वाचू शकतात, फायदा आहे का, नाही. प्रश्न कशावर विचारतात ते बघा, प्रश्न कशावर विचारतात, जसं की समाज सुधारक आहे आणि प्रामुख्याने त्यातल्या त्यात आपल्याला कशावर भर द्यायचा आहे, महाराष्ट्रातील समाज सुधारक जे पण
पण असतील सर्व व्यवस्थित करा. त्याचबरोबर देशातील जर म्हटलं महत्वाचे व्यक्ती जसं की राजाराम मोहन रॉय असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, स्वामी विवेकानंद असतील, यांच्याविषयी काय करायचं आपल्याला विशेष अभ्यास करायचा आहे. जसं केशवचंद्र सेन असतील, यांच्याविषयी विशेष अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रातलं जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर आपण बघितलं महात्मा फुले आहेत, त्यानंतर शाहू महाराज आहेत, सावित्रीबाई फुले असतील, त्यानंतर ताराबाई शिंदे असतील, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे जितके पण समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी काय करायचं आपल्याला अभ्यास करताना काय करा तुम्ही या 4 गोष्टी लक्षात ठेवा. समाजसुधारक, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी स्थापन केलेल्या संघटना असतील, त्यांनी जे पण वृत्तपत्रे असतील त्यांनी सुरू केलेली किंवा पुस्तके असतील, त्यांना मिळालेले वेगवेगळे पुरस्कार असतील, त्याचबरोबर त्यांना कोणत्या पदव्या मिळाल्या होत्या, हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात हे आपल्याला बघायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जर पार्ट आपण बघितला, यावर कशावर जास्त प्रश्न विचारतात, आपली जी राष्ट्रीय चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळ. आता राष्ट्रीय चळवळीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचं योगदान देखील बघायचं आहे. जसं की मवाळ गट होता, जहाल गट होता. येथे लक्षामध्ये जे पण आपले राष्ट्रीय नेते आहेत, महत्वाचे राष्ट्रीय नेते, एकदा त्यांच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. जे पण राष्ट्रीय नेते होते आपल्या राष्ट्रीय चळवळीमधले, जसं की आता लोकमान्य टिळक असतील, बरोबर आहे, लोकमान्य टिळक आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, त्यानंतर जर आपण बघितलं गोपाळकृष्ण गोखले आहेत, त्यानंतर रानडे असतील, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व महत्वाचे जे आहेत ना, सुभाषचंद्र बोस असतील, त्यानंतर सावरकर असतील, या सर्वांबद्दल काय करायचं आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. यामध्ये पण प्रामुख्याने आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, जे महाराष्ट्रातील नेते होते, येथे लक्षामध्ये जे महाराष्ट्रातील नेते होते ज्यांनी आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये काय केलेलं आहे विशेष योगदान दिलेलं आहे, यांच्याविषयी अभ्यास करायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये काय बघायचे, क्रांतिकारक बघायचे. यामध्ये काय बघायचे, महत्वाचे क्रांतिकारक बघायचे, सर्व क्रांतिकारक. मग आता क्रांतिकारक बघताना काय करणार आपण, एक म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या संघटना. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर ते कोणत्या नेमकं महत्वाची संघटना, जसं की काही माहिती आपल्याला बऱ्याचशा क्रांतिकारकांनी काय केलंय, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्यांना मारलेला आहे. मग ते कुणाला मारल्या संबंधी, कोणत्या खटल्याशी संबंधित आहे, किंवा कोणता कट असतील, वेगवेगळे कट होते ना, लाहोर कट असतील, चितगाव कट असतील, आपल्याला माहिती आहे सर्व हे. त्यानंतर असेंब्ली खटला असेल, या सर्वांशी कोण कोण संबंधित असेल हे आपल्याला क्रांतिकारक बघायचे. क्लिअर आहे. या क्रांतिकारकांच्या संघटना, त्यांचे महत्वाचे पुस्तके, येते लक्षामध्ये, हे आपल्याला काय करायचंय व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, मी फक्त कशाबद्दल बोलतोय, इतिहासाबद्दल बोलतोय. आता आपलं समाज सुधारक बघितले, राष्ट्रीय चळवळ बघितली. राष्ट्रीय चळवळीमध्ये पण काय लक्षात ठेवायचंय, नेते, क्रांतिकारक, आणि सर्वात महत्वाचं राष्ट्रीय चळवळीतील महत्वाच्या जे पण आंदोलन असतील, जे पण विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्वाच्या घटना असतील, जसं असहकार चळवळ असेल, त्यानंतर असेल सविनय कायदेभंग, त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो भारत छोडो चळवळ, त्यानंतर जर आपण बघितलं महत्वाचं बंगालची फाळणी असेल, त्यानंतर जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो दांडी यात्रा असेल, याचा आपल्याला काय करायचं आहे विशेष अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, ह्या सर्व महत्वाच्या चळवळी डिटेलमध्ये नाही जायचं. ही चळवळ कधी झाली, जसं असहकार चळवळ माहिती आपल्याला 1920 मध्ये चालू झाली होती, सविनय कायदेभंग 1930 चा आहे, भारत छोडो आंदोलन जर आपण बघितलं 1942 चा आहे. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला महत्वाच्या घटना, त्यांचं साल आपल्याला महत्वाचं लक्षात पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित कोणकोणते व्यक्ती होते हे आपल्याला महत्वाचं काय पाहिजे लक्षात बघायचं. आणि ब्रिटिशांच्या दृष्टीने जर बघितलं ना, तर महत्वाचे गव्हर्नर जनरल असतील, व्हाईसरॉय असतील, आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, यांच्याबद्दल आपल्याला ब्रिटिशांनी केलेले कायदे बघायचे. हे परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. तुम्ही एकदम डिटेलमध्ये नाही जायचं आपल्याला. इथे लक्षामध्ये आपल्याला काय करायचंय, या सर्व गोष्टी ज्या मी सांगतोय ना, इतिहास तुम्ही थोडक्यात पण अभ्यासू शकता. कशा पद्धतीने प्रश्न कशावर जास्त विचारले जातात हे बघा. आता हे समाज सुधारक आहे, राष्ट्रीय चळवळ आहे. ब्रिटिशांच्या बाबतीत बघितलं तर गव्हर्नर जनरल असतील, त्याचबरोबर व्हाईसरॉय असतील, त्याचबरोबर महत्वाचे त्यांनी बनवलेले कायदे असतील. याचा आपल्याला काय करायचा आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आलं लक्षामध्ये सर्वांना. हे आपण केलं. त्यानंतर आता पुढचा पार्ट बघा. पुढचा महत्वाचा पार्ट आपल्याला काय बघायचा आहे, हे तर झालं कशाबद्दल
महत्वाचं. त्यानंतर आहे काँग्रेसची स्थापना. काँग्रेसवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात. काँग्रेसची स्थापना कधी झाली, कोणत्या अधिवेशनाचे कोणते अध्यक्ष होते, कोणत्या अधिवेशनामध्ये नेमकं कोणकोणत्या घटना घडल्यात, हे आपल्याला वारंवार विचारतात. मग ते आपल्याला काय पाहिजे, व्यवस्थित लक्षात पाहिजे. जसं की काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली होती. मुंबई या ठिकाणी झाली होती. त्याचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. हे काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचंय. महत्वाचे अधिवेशन जसं की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान पहिल्यांदा महिलेने भूषवलं होतं, किंवा पहिल्या महिला कोण होत्या की ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. ॲनी बेझंट आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर भारतातील पहिल्या महिला कोण होत्या, सरोजिनी नायडू. 1925 कानपूर अधिवेशन हे आपल्याला माहिती पाहिजे. महत्वाचं. किंवा जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट कधी पडली, हा प्रश्न विचारतात. 1907चं सुरत अधिवेशन आपल्याला माहिती पाहिजे. आले लक्षामध्ये. पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण, पहिले पारसी अध्यक्ष कोण, त्याचबरोबर पहिले ब्रिटिश अध्यक्ष कोण, हे प्रश्न विचारतात आपल्याला. या छोट्या छोट्या गोष्टी काय आहेत, या आपल्याला या संबंधी माहिती पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर जर बघितलं, महात्मा गांधीजी बद्दल प्रश्न विचारतात. हे जे टॉपिक सांगितले ना मी, हे सर्व टॉपिक कशाबद्दल महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाबद्दल महत्वाचे आहे. तुम्ही कोणताही पेपर बघा, येते लक्षामध्ये, तुम्हाला याच्या बाहेर इतिहासातले प्रश्न विचारणार नाहीत. क्लिअर आहे का सर्वांना. मग काय करायचंय, असे महत्वाचे टॉपिक काढायचे, त्यातली महत्वाची डिटेल माहिती काढायची, अभ्यास करायचा आहे. आपण देखील तुमचा अभ्यास करून घेणार आहोत जास्तीत जास्त. आता आपलं दररोज संध्याकाळी 4 वाजता सामान्य ज्ञानचं लेक्चर चालू झालेलं आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता, ज्यामध्ये अंगणवाडी परिवीक्षिका यासाठी कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण घेतोय. तुम्हाला फक्त काय करायचंय, ते लेक्चर व्यवस्थित बघायचंय. त्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपण जास्तीत जास्त टॉपिक कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय. क्लिअर आहे. सामान्य ज्ञानचे कोणत्याही प्रकारे प्रश्न जरी तुम्हाला येत असतील तर त्यामध्ये तुमचे कव्हर होतील. ते युट्यूबवरचं आपलं लेक्चर एकदम फ्री आहे. डिटेलमध्ये जर तुम्हाला बॅच असेल तर बॅच सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व टॉपिक काय करणार आहोत, व्यवस्थित घेणार आहेत. सर्व माहिती ही परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, कोणते टॉपिक परीक्षेला विचारतात, रिव्हिजन कशी करायची आणि जास्तीत जास्त डेटा कसा तुम्हाला मिळेल, हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे. काय झालं, हे झालं आपलं इतिहासाबद्दल. चलो, त्यानंतर आता प्रॉपर जर सांगायचं असेल पुढचं, आता सर्व आपण टॉपिक तर या ठिकाणी बघू शकत नाही. मी तुम्हाला फक्त थोडक्यात माहिती सांगणार आहे. जसं की आता राज्यघटना. राज्यघटनेबद्दल आपल्याला काय माहिती पाहिजे, सर्वात महत्वाचं संविधान सभा. येते लक्षामध्ये. संविधान सभेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण, पहिलं अधिवेशन कधी झालं, कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण, हे डिटेल माहिती आपल्याला पाहिजे. त्यानंतर यातले महत्वाचे टॉपिक कोणते आहेत राज्यघटनेमध्ये, मूलभूत हक्कांवर प्रश्न विचारतात. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांवर प्रश्न विचारतात. त्यानंतर आहे DPSP, ज्याला आपण राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व असं म्हणतो, यावर प्रश्न विचारतात. हे टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे. त्यानंतर बघा बरं का, राज्यघटनेवर प्रश्न कशावर विचारतात, महत्वाचे कलम असतील. महत्वाचे कलम जे परीक्षेला वारंवार विचारतात ते कलम आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे. आपण 4च्या लेक्चरमध्ये असे प्रश्न घेतो आणि एकाच प्रश्नामध्ये मी तुमचा टॉपिकच कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ते लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्हाला 100% त्या लेक्चरचा फायदा होणार आहे आणि ते लेक्चर आवडणार सुद्धा आहे. क्लिअर आहे. त्यानंतर कलम झाले, महत्वाच्या घटना दुरुस्ती असतील. त्यानंतर महत्वाच्या पदावर असलेले व्यक्ती असतील. जसं की प्रश्न विचारतात तुम्हाला, सध्या राष्ट्रपती कोण आहेत, उपराष्ट्रपती कोण आहेत, त्याचबरोबर सांगा निवडणूक आयुक्त कोण आहेत, UPSC चे अध्यक्ष कोण असतील सध्या, त्यानंतर वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, अशा वेगवेगळ्या आपल्या संस्था आहेत. सुप्रीम कोर्ट बद्दल प्रश्न विचारतात. येते लक्षामध्ये. तर हे जर डिटेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो फॅक्च्युअल डेटा आहे ना, तो आपण व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये एक ना एक कलम तुमचं व्यवस्थित घेतलं जाईल, जे परीक्षेच्या दृष्टीने काय तुम्हाला उपयुक्त आहे. आपली न्याय व्यवस्था कशी काम करते, आपली संसद कशी काम करते, यावर प्रश्न विचारतात. नेमकं मंत्रिमंडळ म्हणजे काय, क्लिअर आहे सर्वांना. पंतप्रधानांचं काय काम आहे, त्यांचं मंत्रिमंडळ कशा पद्धतीने काम करतं, या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ज्यावर प्रश्न तुम्हाला वारंवार विचारतात. जसं आपल्या देशामधील महत्वाच्या घटनात्मक संस्था कुठल्या, जसं इलेक्शन कमिशन असेल, वित्त आयोग असेल, UPSC असेल, येते लक्षामध्ये महान्यायवादी असेल, या सर्वांबद्दल काय करणार आहोत आपण, डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. कारण की यावर प्रश्न विचारतात. एकदम डिटेलमध्ये जायचंच नाही आपल्याला. महत्वाचं कलम कोणता आहे, त्याचबरोबर त्यांचं कार्य कुठलं आहे, काम कसं करतात, जास्तीत जास्त गोष्टी रट्टा नाही मारायचा आपल्याला.
आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी सोप्या पद्धतीने काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. कारण की प्रश्न आपल्याला वन लाईनर असणार आहे. महत्वाचं जे महत्वाचे टॉपिक आहे तेच आपण जास्त व्यवस्थित घेणार. बघा, मूलभूत हक्कांवर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कोणत्या कलमामध्ये कुठला हक्क आहे, कुणाकडून घेतलाय आपण, त्याचं काम काय आहे, मूलभूत हक्क कसं काम करतं, हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित शिकायचं आहे. त्याच पद्धतीने भूगोलमध्ये जर बघितलं, महत्वाचे नदी प्रणाली असेल, आता हा खूप जास्त फॅक्च्युअल डेटा आहे. नदी प्रणाली असेल, कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे, कोणता घाट आहे, येते लक्षामध्ये. त्यानंतर महत्वाचं आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ठिकाणी वेगवेगळे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत, फॅक्च्युअल डेटा असतो. त्यामध्ये तुम्हाला अष्टविनायक बद्दल विचारतात, त्यानंतर ज्योतिर्लिंगाबद्दल विचारतात, हे सर्व प्रश्न विचारले जातात. हे आपण त्यानंतर सर्वात महत्वाचं भूगोलमध्ये आपल्याला काय बघायचंय, लोकसंख्या हा टॉपिक बघायचा आहे, की जो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. क्लिअर आहे सर्वांना. त्यानंतर बेरोजगारी म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय, या गोष्टी आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी काय येणार आहे, भूगोल किंवा स्टॅटिक जीके मध्ये तुम्ही या गोष्टी कन्सिडर करू शकता. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, येते लक्षामध्ये. तुम्हाला बऱ्याच वेळा विचारतात प्रश्न, बघा, संयुक्त राष्ट्राबद्दल विचारतात, त्यानंतर आपलं WTO बद्दल विचारतात, WHO जी वर्ल्ड आपली आरोग्य संघटना आहे त्याबद्दल प्रश्न विचारतात, सार्क बद्दल प्रश्न विचारतात, आसियान बद्दल प्रश्न विचारतात. हे सर्व आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये घेणार आहोत. हे तुम्हाला करायचंय. एका लाईन मध्ये प्रश्न विचारतात, सांगा सार्कचं मुख्यालय कुठं, आसियान संघटनेचं मुख्यालय कुठं, WHO मुख्यालय कुठं, हे प्रश्न काय करायचे आपल्याला व्यवस्थित टॅकल करायचे आहेत. खूप जास्त. आता बघा, जर तुम्ही याकडे बघितलं, सामान्य ज्ञानकडे बघितलं, जीके कडे बघितलं, तर खूप मोठा सिलेबस आहे. जो सिलेबस खूप म्हणजे खूप जास्त वास्ट आहे. पण आपल्याला काय करायचंय, त्यातून महत्वाचा पोर्शन बरोबर उचलून घ्यायचा आहे. काय करायचंय, बरोबर उचलून घ्यायचा आहे. ज्यावर जास्त प्रश्न विचारतात, जे सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देईल. क्लिअर आहे सर्वांना. हे काय करायचंय आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे. मी काय म्हटलो, दारिद्र्य बेरोजगारी वगैरे ना, दारिद्र्य बेरोजगारी वगैरे हे अर्थव्यवस्थेमध्ये येतं बरं का. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना पण अर्थव्यवस्थेमध्ये येतं. ते मी चुकून तुम्हाला कशात म्हटलं, भूगोलमध्ये म्हटलं. क्लिअर आहे. जसं की आता आपण विज्ञानमध्ये म्हटलं, विज्ञानमध्ये काय प्रश्न विचारतात, प्रामुख्याने विज्ञानमध्ये प्रश्न असतात, वेगवेगळे रोग असतील, येते लक्षामध्ये, वेगवेगळे रोग असतील, त्या रोगांची कारणं असतील, कशा पद्धतीने होतात, जीवाणूमुळे होतात, विषाणूमुळे होतात, कशाचा त्यांचा प्रसार कसा होतो, हे प्रश्न विचारतात. त्यानंतर महत्वाची घटक, जसं एकक असतील, मेजरमेंट, लांबीचं एकक काय आहे, त्यानंतर वजनाचं वस्तुमान वगैरे, हे जे आहेत ना वेगवेगळे एकक, हे प्रश्न या ठिकाणी विचारतात. हे आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. बरोबर आहे. पीएच नावाची कन्सेप्ट आहे, आम्लारी नावाची कन्सेप्ट आहे. या सर्व बाबी ज्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. मानवी आरोग्य आहे, नेमकं हृदयाचं काम काय आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फुफ्फुसाचं काम काय, वेगवेगळे जे आपले शरीरशास्त्र आहे त्यातील घटक विचारतात. हे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित अभ्यासायचं आहे. क्लिअर सर्वांना. तुम्हाला 4चं लेक्चर जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित करायलाच पाहिजे तुम्ही. त्यातून अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण दररोज काय करतो, कव्हर करतो. तुमचे बरेचसे टॉपिक आहेत ना, त्यातूनच मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे. जर तुम्ही अजून लेक्चर बघितलं नसेल, आता हे लेक्चर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्ही एक तरी लेक्चर मागचे आपले जाऊन बघा. जीकेचे, सामान्य ज्ञानचे जे लेक्चर आहे तुम्हाला 100% आवडणार. प्रश्न मी कमी घेतो, परंतु एक्सप्लेनेशन आपण काय करतो, एकदम व्यवस्थित देतो. तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये जास्तीत जास्त माहिती त्यातून समजणार आहे, एवढी मी गॅरंटी 100% देतो. क्लिअर आहे. ते तुम्हाला बघायचंय. आता बघा, चालू घडामोडी हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. चालू घडामोडीवर प्रत्येक एक्झाम मध्ये प्रश्न विचारतात. आता चालू घडामोडी करताना देखील तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे ते पण बघा. चालू घडामोडीचं पण सांगतो. सर्वात महत्वाचं चालू घडामोडीवर तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे, खेळांवर. खेळ, कोणता खेळ आता नेमकं कोणत्या स्पर्धा झाल्यात, जसं की क्रिकेटचा वर्ल्ड कप झाला असेल, त्यानंतर आता ऑलिम्पिक स्पर्धा येणार आहेत, किंवा मागे फुटबॉलचा वर्ल्ड कप झाला असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, येते लक्षामध्ये. तर कोणती स्पर्धा कुणी जिंकली, काय जिंकली, याच्यावर तुम्हाला फोकस करायचा. खेळ झालं. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पुरस्कार. वेगवेगळे पुरस्कार कंटिन्यू चालू असतात. जसं की आता आपण बघितलं, जे आपल्या देशातील महत्वाचे नागरी पुरस्कार आहे, भारतरत्न आहे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, यावर प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय पुरस्कार जर म्हटलं तर नोबेल पुरस्कार झालं, त्यानंतर बुकर पुरस्कार झालं, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तुम्ही महत्वाचे पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार आहे, त्यानंतर अकॅडमी अवॉर्ड्स ज्याला आपण ऑस्कर म्हणतो, हे पुरस्कार झालं. आंतरराष्ट्रीय पुरस्कार महत्वाचे लक्षात ठेवायचे. आपल्या देशामधील महत्वाचे, त्यातल्यात महाराष्ट्रामधील म्हटलं तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुणाला मिळालाय, त्यानंतर लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार जो सुरू केलाय तो कुणाला मिळालाय, असे वेगवेगळे पुरस्कार काय करायचे लक्षात ठेवायचे. महाराष्ट्रातले व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे. जसं की आता जे पण पद्मश्री, पद्मभूषण वगैरे मिळतात त्यामध्ये महाराष्ट्रातील कुणी आहे का,
हे तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. आता पुरस्कारांमध्ये खूप जास्त पुरस्कार आहेत, जे सिनेमाविषयी असतात, त्यानंतर खेळाविषयीचे पुरस्कार असतात, ते जसं फिल्मफेअर आहे, नॅशनल अवॉर्ड आहे, हे आपण काय करू शकतो, व्यवस्थित लक्षात ठेवू शकतो. जसं द्रोणाचार्य पुरस्कार आहे खेळासंबंधी, अर्जुन पुरस्कार आहे हे, त्यानंतर खेलरत्न पुरस्कार आहे, हे सर्व पुरस्कार कुणाला मिळालेत काय याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती विचारतात, हे पण लक्षात ठेवायचंय. पुढे ज्ञानपीठ पुरस्कार असतो विद्यार्थी मित्रांनो, सरस्वती सन्मान पुरस्कार आहे, व्यास सन्मान पुरस्कार आहे, हे सर्व आपल्याला काय करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे हा अभ्यास करायचा. चालू घडामोडी करायच्या म्हणजे सारखंच वाचत जायचं असं नाही करायचं. महत्वाचे खेळ बघा, कोणत्या स्पर्धा झाल्या त्या वर्षातल्या त्या व्यवस्थित करा. पुरस्कार बघा या वर्षातले कुणाला काय मिळालेत ते व्यवस्थित करा. त्यानंतर महत्वाचे व्यक्ती यामध्ये काय येतं, काही व्यक्ती असे असतात ज्यांची वेगवेगळ्या ठिकाणी निवड झालेली असते, काही व्यक्ती असे असतात ज्यांचं दुर्दैवाने निधन झालेलं असतं महान व्यक्तींचं. जसं MS स्वामीनाथन आहे, यांचं निधन झालंय. फातिमा बीबी आहेत, ज्या की आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडून जाणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या, त्यांचं निधन झालंय. बिंदेश्वर पाठक आहेत की ज्यांना टॉयलेट मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात, या लोकांबद्दल प्रश्न येऊ शकतो. आले का लक्षामध्ये तुम्हाला? तर हे आपल्याला करायचंय महत्वाचं. जसं की जया वर्मा सिन्हा आहेत, ज्यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली. रेल्वे बोर्डाच्या इतिहासामध्ये त्या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्यात, बरोबर आहे. मग तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं महत्वाचे व्यक्ती त्या कोणत्या पदावर निवडून गेलेत की त्यांना महत्वाचा पुरस्कार मिळालाय, त्यांचं दुर्दैवाने निधन झालं, हे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित अभ्यासायचं आहे. महत्वाची नियुक्ती जसं मी म्हटलं ना, हे पण या ठिकाणी येतं. त्यानंतर तुम्हाला महत्वाची पुस्तके या वर्षातली असू द्यात, मागची असू द्यात, कुणी महत्वाची पुस्तके लिहिली या वर्षात जरी असलेली असतील किंवा मागे जरी असली असतील, ते तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे साहित्यिक आहेत, महाराष्ट्रातले महत्वाचे साहित्यिक असतील, त्यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यांना कधी कोणता पुरस्कार मिळाला होता, त्यांनी कुठलं काव्यसंग्रह आहे, कुठलं त्यांचं पुस्तक आहे, कादंबरी आहे, हे सर्व आपल्याला काय पाहिजे, लक्षात पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो जीकेचा, तर तुम्हाला 100% यश मिळेल. फक्त तुम्ही काय वाचायचं म्हणून आता पहिलं पेज पासून सुरू केलं, इतिहास वाचायला, सायन्स वाचायला, इकॉनॉमिक्स वाचायला, असं करू नका. असं तुम्ही बिलकुल करू नका विद्यार्थी मित्रांनो. ज्या पद्धतीने मी सांगितलंय, इतिहासामधले 8 ते 9 महत्वाचे पॉईंट काढा, राज्यघटनेमधले व्यवस्थित पॉईंट काढा, भूगोल मधले काढा, त्यावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. बॅच मध्ये आपण सर्व विषय डिटेलमध्ये शिकवणार आहे. डिटेलमध्ये म्हणजे काय, जे परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. असं नाही की आता आपण तुम्हाला भूगोल शिकवतोय म्हणजे UPSC किंवा राज्यसेवेला जसे प्रश्न येतात त्या लेवलचं शिकवतोय असं नाही. स्टॅटिक भाग परीक्षेसाठी आपल्या महत्वाचा भाग, आणि जो तुम्हाला लक्षात राहील आणि जो परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे, ज्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि या अगोदर देखील विचारलेत, अशा पद्धतीचा पोर्शन आपण कशामध्ये कव्हर करणार आहोत, बॅच मध्ये व्यवस्थित कव्हर करणार आहोत. क्वेश्चन आन्सर पण असणार आहे, नोट्स पण असणार आहे, टेस्ट सिरीज पण असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? आणि जे आपलं 4चं लेक्चर आहे, दररोज 4चं लेक्चर जे मी या ठिकाणी लिहितोय बरं का, जीकेचं लेक्चर जे मी स्वतः घेतो दररोज 4 वाजता, दररोज 4 वाजता दुपारी. कशाचं लेक्चर असतं आपलं विद्यार्थी मित्रांनो, जीके. कशावर असतं हे, युट्यूबवर असतं. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं. हे लेक्चर मिस करू नका. जर तुम्ही आता पहिल्यांदा जर आले असता ना उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर, अगोदर झालेले आपले जीकेचे लेक्चर बघा, अगोदर झालेले आपले चालू घडामोडीचे लेक्चर बघा. 4 वाजता जीकेचं लेक्चर असतं, रात्री 10 वाजता आपलं चालू घडामोडीचं लेक्चर असतं की जे अबू सर घेतात. क्लिअर आहे? त्यानंतर आपण मराठीचा पण सराव घेतो विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा पण सराव घेतो. तुम्ही मागचे लेक्चर बघू शकतात. क्लिअर सर्वांना? त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. म्हणजे अभ्यास तुम्ही करणार व्यवस्थित, नोट्स वगैरे पण तुम्हाला मिळणार, व्यवस्थित तुमचा फायदा होणार. आणि त्यातली त्यात रिव्हिजन, आणि तुमचं महत्वाची रिव्हिजन कशातून करणार आपण, या 4 वाजताच्या लेक्चरमध्ये, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या गोष्टीचा फायदाच झाला पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? या अगोदर आपण इंग्लिशचा अभ्यास कसा करावा हे लेक्चर अपलोड केलं होतं. त्यानंतर आता आपण जीकेचा अभ्यास कसा करावा हे लेक्चर अपलोड केलंय. पुढे आता चौरे सर मराठीचा अभ्यास कसा करावा हे लेक्चर अपलोड करणार आहेत. ICDS चा अभ्यास कसा करावा याचा सुद्धा लेक्चर येईल. आणि तुम्ही नेमकं मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास कसा करावा हे सुद्धा त्या विषयाचे शिक्षक काय करतील, लेक्चर अपलोड करणार आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय, सर्व लेक्चर व्यवस्थित बघायचे विद्यार्थी मित्रांनो. जे 4चं लेक्चर आहे ते पण व्यवस्थित बघायचंय. आणि महत्वाचं अभ्यास चालू ठेवायचा आहे, रिव्हिजन चालू ठेवायची. आपली परीक्षा कधी ना कधी होणार आहे, त्यासाठी परीक्षेचा अचानक जर जाहिरात आली मग आपण काही करू शकणार नाही. म्हणून आता आपण काय करायचंय, आपल्या तयारीला लागायचंय, जेणेकरून आपल्याला नंतर तोटा होणार
नाही. आलं लक्षामध्ये सर्वांना? ज्या पद्धतीने मी जीके ची स्ट्रॅटेजी सांगितली ती तुम्हाला काय करायची आहे, फॉलो करायची आहे. जाता जाता सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी बॅच चालू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेल मध्ये शिकवले जातील. ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पद्धतीची ही बॅच आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे आणि पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आपण केवळ 2999 इतकी माफक फी ठेवली आहे. या 1 वर्षामध्ये तुमचा सिलेबस तर खूप आधीच कव्हर होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट रिव्हिजन सेशन असतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट डाऊट क्लिअरिंग सेशन असतील. चौथी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्व नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. पाचवी महत्त्वाची गोष्ट जास्तीत जास्त तुम्हाला काय केले जातील, क्वेश्चन आन्सर तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जातील. आणि 6वी महत्त्वाची गोष्ट टेस्ट सिरीज आपण यामध्ये देणार आहोत. दर्जेदार प्रश्न असणार आहेत आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा ICDS देखील यामध्ये आपण व्यवस्थित कव्हर करणार आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला सिलेक्शन नक्की मिळणार विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सिन्सिअरली अभ्यास करायचा आहे. ज्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगतोय, ज्या पद्धतीने आपण सांगतोय ते तुम्हाला काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. जो अभ्यास दिलाय तो व्यवस्थित करायचा आहे. क्वेश्चन लेक्चर आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. सेशन व्यवस्थित अटेंड करायचे आहेत. टेस्ट सिरीज व्यवस्थित सॉल्व्ह करायच्यात. नोट्स व्यवस्थित वाचायच्यात. क्लिअर सर्वांना? हे जर तुम्ही केलं 100% तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ॲप आहे आपलं, या ॲपवर फ्री डेमो लेक्चर आहेत. तुम्ही 1-1, 2-2 डेमो लेक्चर बघू शकता प्रत्येक विषयाचे. त्या तिथं बघा की नेमकं कसं शिकवलं जातंय आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता, बॅच जॉईन करू शकता. किंवा तुम्ही आपले 4चे लेक्चर बघा. 4च्या डेमो लेक्चर जे आपण क्वेश्चन आन्सरचे लेक्चर घेतो त्यामध्ये आपण कसं एक्सप्लेनेशन घेतोय ते बघा. 10 वाजता जे आपलं चालू घडामोडीचं लेक्चर चालू आहे त्यामध्ये तुम्ही चेक करा कशा पद्धतीने आपण एक्सप्लेनेशन घेतोय. ही बॅच तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे. क्लिअर आहे सर्वांना? चलो तर आज आपण इथे थांबूयात. लवकरच आपण अजून सुद्धा लेक्चर घेऊन येणार आहोत आणि 4 वाजता तर आपण डेली आपल्या लेक्चरमध्ये भेटणारच आहोत. क्लिअर आहे सर्वांना? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही अभ्यास करत असाल, आपले जे पण मित्र विद्यार्थी मैत्रिणी असतील ज्या अभ्यास करतायत या परीक्षेसाठी, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी काय करायचंय, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचंय. अंगणवाडी पर्यवेक्षिका तुम्ही 100% पास होणार. फक्त तुम्हाला काय करायचंय, उत्कर्ष इन्स्टिट्यूट बरोबर विद्यार्थी मित्रांनो जे आपण सांगतोय व्यवस्थित फॉलो करा, व्यवस्थित अभ्यास करा, सर्व सेशन व्यवस्थित अटेंड करा. यश तुम्हाला नक्की मिळणार. चलो थांबूयात या ठिकाणी आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि हे आपलं ॲप डाउनलोड करायचं विसरायचं नाही. काही पण क्वेरी असेल, काही पण प्रश्न असतील, या नंबरवर काय करायचं, सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे. क्लिअर? चलो थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.